आहे लगेज खूप. ते लगेजला देऊन मी कसं काय मॅनेज करेल डाऊट आहे मला, टेन्शन वाटत. व्हिडिओ कशा वाटल्या माझ्या आत्तापर्यंतच्या, कशा वाटतं, काही तुम्हाला वाटतं का त्यावर? अजून मी आता बाहेरच वॉकिंग करायला निघालो होतो आणि इथं मला खूप सारे फायनली मला वेस्ट साईड मिळालं इथं. चला आपण जाऊन बघूया. एंट्री मिळाली. थोडे घेतले नूडल्स, थाई सलाड, इडली चाट. थोडंफार ऑब्सेशन माझं होत चाललं एका गोष्टीकडे. मी झूम करतो. अजून काहीतरी नवीन लुक करूया. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही का घालतो, रिझन बिहाइंड, की आपण कंटिन्यू प्रोजेक्टरकडे बघत होतो. जस्ट मी आता बाहेरच वॉकिंग करायला निघालो होतो आणि इथं मला खूप सारे शॉप्स मिळाले, जसं की वेस्ट साईड झालं, पॅन्टालून झालं, झुडिओ झालं. आणि तुम्हाला माहिती की वेस्ट साईड असेल आणि आता ऑगस्ट चालू आहे तर सगळं शॉपिंगचं मॉल चालू झालं आहे. तर आय वॉज लाईक की चला मी आता निघालोच आहे बाहेर, तर शॉपिंग तर केलीच पाहिजे, बाहेर आहे तर चला आपण मध्ये जाऊन बघूया. आणि इथंच आहे, मी जस्ट सर्च केलं, बाजूलाच होतं, 800-900 मीटरवर. म्हटलं चला आलोच आहे तर जाऊन येऊया, भेटलं काही चांगल्या गोष्टी तर घेऊया इथून. सो लेट्स गो. आणि लाईट ऑफ होता, ते चालू होता, ते मजा येते. आपण नवीन लोकेशनवर आल्यावर पण समजतं काय केलं पाहिजे काय नाही. चला आपण एक्सप्लोर करूया. ह्या मॉलच्या ह्याच्यात भेटतं का आपल्याला वेस्ट साईडचं शॉप. आणि इथं बघितलं मला दिसतं आहे. चला पुढे दिसलं का मी तुम्हाला भेटतो पुढे गेल्यावरच. माझा आवाज नाही माहीत कसा येतो तुमच्यासोबत. चला मी जातो आता मध्ये. तो बार मेरा. अरे इथं तर दुकान सगळे बंद व्हायला लागले. मॉलमधला मॉल खूपच मोठा आहे हा. लिटल शॉप आहे, 50% ऑफ, कारण की आता सध्या पावसाळा चालू झाल्यामुळे शॉपला थोडंसं गर्दी वाढली. आणि पावसाळ्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती की स्वस्त होतात. बघूया आता आपल्याला भेटतं का. मला तर क्लोजच झालेलं दिसतं, मी थोडं लेट झालो असं मला वाटतंय. चला आपण जाऊया मध्ये आणि शोधूया कुठे वेस्ट साईड. आणि हा आहे सिटी न्यू टाऊन मॉल म्हणून आहे काहीतरी हा इथं. चला गॅप बाजार इज देअर. मध्ये जाऊन बघितल्यावरच कळेल की मला शॉप ओपन आहे का नाही ते घेण्यासाठी. स्पायकर, मुफ्टीज, पेपे जीन्स सगळं क्लोज आहे, क्लोज. इकडं फायनली मला वेस्ट साईड मिळालं इथं. चला आपण जाऊन बघूया. एंट्री मिळाली आहे, क्लोज. ऑफर्स असणार, चांगलं भेटलं तर घेऊन टाकू फटाफट. चांगलं भेटलं तर घेऊया. चला जाऊया वेस्ट साईडमध्ये. सो मेन सेक्शन इज, आय फील दॅट इट्स ऑन अप साईड. लेट्स सी. लेट्स गो. भेटलं आपल्याला फायनली. जर काय आवडलं तर आपण इथून घेऊन टाकू, कारण की टाईम नाही आपल्याकडे. चांगलं भेटलं तर. ओ शिट. सो इथं सगळं सेल तर चालू आहे, पण मला जसे पाहिजे तसे भेटता का नाही ते बघूया. ते भेटल्यानंतर आपण परचेस तर करणारच आहोत. तेवढ्या लांब आलो आहे तर. हो वाय, इट्स अ 499 पॅन्ट इज देअर. सो गुड रे. फॉर्मल इज गुड हियर. So 38, not mine size 36 is there. So that 34, no. I want to try that. So the shirts options are here. बघूया काय भेटतं का आपल्याला इथं. चला मंडळी, क्लोज झालं आहे वेस्ट साईड. सो मी चाललो आहे आणि बिलिंग क्लोज झाल्यामुळे मला काही घेता नाही आलं. बट आय लाईक दॅट वन. आय विल बाय टुमॉरो. लेट्स गो. आपण जाऊया आता हॉटेलमध्ये जेवण करूया. चला जाऊया आपण आता. रॅपिडो बुक करून जाऊया आपण आता. हो, आय एम लुकिंग गुड ना. चला जाऊ पटा. आपण जेवण करून घेऊया. मी थोडे घेतले नूडल्स, थाई सलाड, इडली चाट. थोडंसं मी चिकन घेतले आणि चिकन सूप घेतले आणि नान येते माझे. सॉरी रोटी येते, ते खाऊया आणि मग आपण जाऊ.
मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. मी रेडी झालो आहे परत मीटिंगसाठी आणि माझं लुक कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी आज चाललो आहे परत दुसऱ्या ठिकाणी मीटिंगला, कारण आमच्या 2 हॉटेलला मीटिंग चालू आहे. तर मला आज सांगितलं की दुसऱ्या ठिकाणी जा लोकेशनवर, कारण की तिथं पण जाणं गरजेचं आहे, कारण माझ्या ब्रँडविषयी अजून तिकडं काय माहिती काय नाही, थोडंफार गोष्टी समजणं गरजेचं आहे. तर म्हणून मी आज जाणार दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या लोकेशनवर. म्हणजे दुसऱ्या लोकेशन सेम आहे, फक्त हॉटेल वेगळे, तिथं जायचं मला. आणि माझं लुक कसं वाटतंय नक्की सांगा. आणि हातात जे मी घातले त्यावर लई कमेंट्स येतात, लई खूप लोक बोलतात काय काय. असंच मी जस्ट रँडम म्हणून घातले, आवडतं म्हणून. आणि थोडंफार ऑब्सेशन माझं होत चाललं आहे एका गोष्टीकडे. मी झूम करतो, सी, समजलं तुम्हाला काय असणार ते. खूप असं छान वाटतंय, काहीतरी वेगळं लुक आल्यासारखं वाटतंय. अजून काहीतरी नवीन लुक करूया. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की अजून मी काय करू शकतो, अजून मी चेंजेस करू शकतो का हेअर कलर, हेअर कटिंगमध्ये. आणि जो माझा मी हेअर केले होते थोडेफार इथं चेंज केलं तर लुक कसं वाटलं ते पण सांगा नक्की कमेंट करून. मी तुम्हाला दरवेळेस सांगतो, कमेंट करून सांगा. तुम्ही रिप्लाय पण करता, थँक्यू सो मच त्याच्यासाठी पण. चला आता आपण जाऊया मीटिंगसाठी. आणि मी आहे ॲज युजल आपला रेडी. फक्त आता मला इथं टाय घालायचं आहे. टाय वेअर केल्यानंतर इट्स गो, बाय बाय. हम मिलते हैं अभी कल नाही, आज शाम को. आज कुठेतरी संध्याकाळी मीटिंग झाल्यानंतर फिरायचा विचार चालू, काहीतरी लोकेशन मी शोधतोय वेगळं इंटरेस्टिंग कोलकात्यामध्ये. ते जर भेटलं मला तर मी जाणार, एक्सप्लोअर करणार आणि तुमच्यासोबत पण ते नक्की शेअर करणार. आणि माझं लुक कसं वाटतंय. आणि हा जो कम्प्युटर लेन्स हा मी का घालतो, रिझन बिहाइंड दॅट की आपण कंटिन्यू प्रोजेक्टरकडे बघत असतो. तुम्ही म्हणत असाल स्टाईल म्हणून घालतो, नाही, याचं रिझन पण आहे की मी कंटिन्यू प्रोजेक्टर आणि लॅपटॉपकडे बघतोय कंटिन्यू. आता 15 दिवस झाले, खूप जास्त कंटिन्युअस चालू आहे. आणि मीटिंग असं आपण प्रोजेक्टरकडे पण लक्ष जातं आपल्याला. कधी चालता प्रोजेक्टरचं पण जे रेज आहे ते आपल्या डोळ्यापर्यंत गेले का ते परत हानिकारक असतात. त्यामुळे मी त्या सेफ्टीसाठी हा गॉगल घालून फिरतो. स्टाईल पण होऊन जाते, स्टाईलमध्ये दिसतो पण क्लासी. आणि मी अजून बघा खाली क्रॉक्स घातले. आता शूज वेअर करून आपल्याला निघायचं आहे. आणि असं आहे माझं लुक. इट्स कूल. नेक्स्ट डे मॉर्निंग. आता वाजले आहे सकाळचे 9:30 आणि मी खाली चाललो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी. आणि मी माझी पॅकिंग पण झाली. मला आज कारण निघायचं आहे, तर आता मला चेकआउट करायचं आहे. चेकआउट करून मी आता निघणार खाली आणि जाणार कामासाठी. म्हणजे मी चाललो आहे फील्ड वर्कला. आणि मला मध्ये काही टाईम भेटला फिरण्यासाठी तो पण मी फिरून येईल आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या. 1-2 गोष्टी करायच्या त्याही करणार. आता चला जाऊया खाली, चेकआउट करूया आणि ब्रेकफास्ट करूया. आणि नंतर मी निघतो. माझ्याकडे एवढं सामान आहे आज, त्याला पॅक पण करायचं. तो लेट्स गो, फटाफट जाऊया आपण. आता पहिले आपल्याला इथून निघणं गरजेचं आहे. सो लेट्स गो. आता सामान माझं ठेवतो एक. चला जाऊया आपण मंडळी. आता आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. इडली आणि मी हे घेतलेलं आहे, काय बोलतो त्याला, मसाला ऑमलेट. आणि हा व्ह्यू बघाल तर तुम्ही, एक नंबर कमाल आहे, मस्त व्ह्यू यांचा. मसाला चाय, कॉफी गरम. आपण फटाफट आता ब्रेकफास्ट करू. म्हणजे 5:30 आणि माझा चेकिंग क्लोज टाईम आहे 5:45चा. खूप एकदम असं हे चालू आहे. आणि मला अजून 9 मिनटं दाखवतं, म्हणजे 5:36पर्यंत मी पोहोचेल तिथं. पण माझ्याकडे आहे लगेज खूप. ते लगेजला देऊन मी कसं काय मॅनेज करेल डाऊट आहे मला. टेन्शन वाढत चाललं आहे. फ्लाईट सुटली नाही पाहिजे. आणि ट्रॅफिक आहे पुढे खूपच. अजून 2.7 किलोमीटर आहे. मी जिथं राहत होतो तिथून 5 किलोमीटर होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की बघूया, फ्लाईट तर मिस नाही होणार, फक्त लगेजचं टेन्शन आणि लगेज फटाफट टाकायचं आहे. ते किती KGपर्यंत पोहोचतं आयडिया नाही मला तर. लिटरली माझ्याकडे लॅपटॉप आणि त्या गोष्टी तर त्यामुळे ते देऊन फटाफट गेट नंबरवर पण पोचावं लागेल. आणि तुम्हाला व्हिडिओ कशा वाटल्या माझ्या आत्तापर्यंतच्या, कशा वाटतं, काय तुम्हाला वाटतं का त्यावर अजून काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे तुमच्या वेळेने तुम्ही सांगू शकतात, मला सजेस्ट करू शकतात. आणि अजून मी काय वेगळा टॉपिक तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे ते पण तुम्ही मला नक्की सांगा. चला आपण जाऊया. टेन्शन आहे थोडं डोक्यात. टेन्शन आहे म्हणू शकत, घाई झाली खूपच निघायला.
कारण माझं वर्किंगच दुसऱ्या साईडला असल्यामुळे मला थोडं यायला लेट झालं. फटाफट मी तेव्हा पण ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आलो मी फटाफट चेंज केला, फक्त टी शर्ट बदललं. त्याच्या आधीच मी कॅब बुक केली होती. चला फक्त पोचलं पाहिजे टायमात आणि लगेच गेलं पाहिजे. सो आपण भेटूया एअरपोर्टला गेल्यावरच नंतर. आता मी काय मध्ये नाही करू शकत, फक्त पळापळीच होणार आहे. सो लेट्स गो फास्ट. फायनली चेकिंग क्लोज झाली, मी एंट्री केली. आज पण फ्लाईट जाता जाता वाचली माझी आणि आता बोर्डिंग चालू होते इथं पण. सो लेट्स गो, आता जाऊया आपण. आणि अंकित कुठे, आपण त्याला बघूया. आता आपण सँडविच खाऊन घेऊया, भूक लागली थोडीफार. चिकन जंगल सँडविच मागवलं होतं. सो लेट्स सीट, नंतर कॉफी पण येईल. सीट लेट साइन ऑफ झाल्यानंतर. सो लेट्स गो. चला मंडळी, मला अचानकच निघावं लागलं नाशिकला जाण्यासाठी. काही एमर्जन्सी होते त्यामुळे मी निघालो आहे. मी भेटतो तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर. तर जाऊया फटाफट.